आपण एक छोटासा प्रोग्राम करणार आहोत की पालकांनी त्यांच्या मुलांबद्दल, त्यांच्या कला गुणांबद्दल, त्यांच्या आवडणाऱ्या गुणांबद्दल सांगायचं आहे आणि तसंच 2-3 शब्दामध्ये मुलांनी सुद्धा त्यांच्या आईबाबांबद्दल सांगायचंय. खरं खरं सांगायचंय बरं, खोटं खोटं नाही. बक्षीस एकालाच मिळणार आहे. हे कठीण काम आता यांच्याकडे जाते ऑर्डर विर्डर घेऊन म्हणून माहिती आहे ना. तू खाली उभी राहते तिला वरती नाही, कामात मदत करते त्यामुळे मी बिंदास दिवसभर मस्त एन्जॉय करत असते. घरी नसते, जवळ भरपूर मदत करते मला ती. आता तर जेवणाचे पण खूप काही प्रकार शिकवले, ते पण करते. त्यामुळे मी सकाळी 10 वाजता बाहेर पडते, ती कधीतरी रात्री जाते घरी. सगळे माझे कार्यक्रम आटपून मस्त एन्जॉय करून मी आता बाहेर पडते ती हिच्यामुळे. फोटो फक्त व्हिडिओ आहे, फक्त व्हिडिओ आहे. सांगण्यासारखं नाहीये का? तिचे अश्रू बोलतायत. आई खूप हौशी आहे. सांग आई मला खूप सांगते. सांगण्यासारखं तसं आठवत नाहीये, पण खूप ऍक्टिव्ह आहे सगळ्याच ग्रुपमध्ये आणि खूप असं मस्ती करते. विरारला आल्यानंतर खूप तुमच्यासारखे खूप मित्रमैत्रिणी वगैरे बनले. ती आता आधीपेक्षा पण अजून खूप खुश असते वगैरे आणि चांगलं चाललंय. मनाली सहस्त्रबुद्धे ताईंकडून सगळ्या बालकलाकारांना हे खाऊ बेडेकर, ओके, मनाली बेडेकर सचिव ज्या आहेत आपल्या मंडळाच्या, त्यांच्याकडून सगळ्या बालकलाकारांसाठी खाऊ आलेला आहे आणि हे कौतुक त्यांच्या पालकांकडून मुलांना होणार आहे. बरं, त्यांच्या हस्ते देणार आहोत आपण. हे देतानाच घ्या. पुणे अनुरागची आई. अनुराग, पहिले तुला बोलायचंय आता. चल पटकन. तसे तर असं काही भरपूरच आहे पण आता आठवत. पहिला नंबर कशाचा लावू विचार. पुढच्या बालकलाकारांनी आधीच आठवून ठेवा. बरं वैशाली, तू आधी सांग. हा माझा मुलगा अनुराग आता 8वीत आहे. गाण्याची एक परीक्षा दिलेली आहे, तबल्याची पण एक झाली आहे. तबल्याची दुसरी परीक्षा देणार आहे. जी कोणती गोष्ट तो करतो ती अगदी मनापासून करतो, आवडीने करतो. गुण भरपूर आहेत, पण आता हाच एक गुण सांगते की संयमी आहे आणि सिन्सिअर आहे.
माझे हेच मत आहे. मायरा लेले आणि तिचे पालक. पुढे ऋता वैद्य. श्रुता वैद्य. सॉरी. नमस्कार, माझी मुलगी मायरा लेले. ती आता 3रीत जाईल. उत्कर्ष विद्यालयात शिकते. शिक्षणाची खूप आवड आहे. जी स्पर्धेत तिला मी घालते तिथे उत्कृष्ट यश तिला मिळत आहे. अभ्यासू वृत्ती आहे. आता नुकतीच बॅडमिंटन पण शिकतीये. सो सिन्सिअर पण आहे आणि गुणी आहे. अजिबात मस्ती वगैरे असं काही करत नाही. माझी आई मला खूप लाड करते. मी तिला उद्या हे जेवणाला बनव सांगितलं की ती उद्या तेच बनवते. धन्यवाद. श्रुता आणि तिची आई. श्रुता आता 10 वर्षाची होईल. आता ती 4थीत जाणार आहे. तिने पण ती गाणं शिकते. गाण्याची पहिली परीक्षा झाली तिची. तिला चित्रकला खूप आवडते. चित्रकलेच्या क्लासला जाते. ती ॲथलेटिक्सला लॉंग जम्प वगैरे खूप छान खेळते ती. असं आणि अजून खूप गुणी आहे. हुशार आहे खूप. मला माझी आई खूप आवडते. धन्यवाद. नाही तुमच्याकडे फोटो काढायचा. श्राव्या वैद्य. तिला मला वाटतं बरेच जण ओळखतात. आता 10वीला आहे ती. क्लास करून आता तिला घेऊनच आली आहे मी. ती पण नृत्य शिकते. कथक शिकते ती. पहिली परीक्षा झाली आहे तिची. आणि एकपात्री प्रयोग वगैरे अतिशय उत्तम करते. मला वाटतं बघितलं असेल काय. आणि हुशार आहे ती पण. आई खरं तर तिच्याबद्दल बोलण्यासारखी मी तितकी पात्र नाही, पण तरीसुद्धा प्रेमळ आहे, प्रेमही आहे, पण धाकही आहे तितकाच. आदरपूर्वक धाक आहे. आणि धन्यवाद. स्वराली चांसीकर आणि आरोही चांसीकर आणि त्यांचे बाबा वैभव चांसीकर, विनय चांसीकर. आईनेही यायला पाहिजे होतं खरं तर. माझे बाबा खूप चांगले आहेत. ते मला नवीन नवीन काय काय ऐकवायला लावतात. मग माझा आई बाबा कधी कधी खूप लेट येतात. तर माझ्या आजी आजोबांबद्दल पण सांगते. ते दोघं, माझी आजी माझा खूप चांगला अभ्यास घेते आणि आज मी नृत्य करायचे फक्त आबांमुळे. आणि आबा मला रोज डान्स क्लासेस करतात म्हणून मी एवढं छान नृत्य करू शकते. डिस्क्लेमर असतं की इथे जे काही बोललं जातंय किंवा जी काही ऍक्टिंग आहे त्याचा काही प्रत्यक्षात साधर्म्य असला तर योगायोग समजावा. हॅलो, खूप नटखट आहेत त्या दोघी, पण त्या 3 महिन्यापासून आमच्याच ताब्यात आहेत.
त्यामुळे प्रत्येकीच्या आवडीप्रमाणे त्यांना आम्ही शिक्षण देतो. एवढं यांच्या ह्या दोन्ही जेवढं आहे आमचं म्हातारपण व्यवस्थित चालू आहे. म्हणजे म्हातारपण नाहीच, त्यांच्या मागे धावणं चालू आहे. आरोही खूप सिन्सिअर आहे. ती आता 7वीत जाईल आणि तिच्यामध्ये लहानपणापासून लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या आहेत. म्हणजे ती डान्समध्ये वगैरे तर वयाच्या 6व्या वर्षापासून ती शिक्षण घेते कथ्थकचं आणि तिने सातत्य अजून ठेवलेलं आहे. पण त्याचसोबत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, होमी बाबा किंवा त्यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेणं किंवा शाळेमध्ये पण कुणा तरी एक मोठा ग्रुप बनवून काही ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर तिची लिडरशिप खूप त्या ठिकाणी कामी येते. त्याच्यानंतर स्वराली म्हणजे तिला मी छोटा पॅकेट बडा धमाका असंच म्हणतो. ती पण एकदम मल्टी स्किल्ड आहे. ती ड्रॉइंग छान करते. त्याच्यानंतर आता योगासनांचं तिचं तुम्ही बघितलंच तर असं ती काय काय नेहमी करत असते. आणि आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा एक सुंदर उपक्रम जो काही राबवलेला आहे. म्हणजे हे विविध कला गुणदर्शन ही स्पर्धामुळे मी अनेक वर्षानंतर आज अनुभवतोय. तर हा खूप नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. माझे बाबा मला योगाला घेऊन जातात म्हणून मी चांगला योगा करते. स्निग्धा जोशी आणि पूर्णा जोशी. आणि त्यांची आई आजी पण झाली. आजी आली ना, चला आजी. आजी अरे असू दे. आई म्हणजे मी आता जे काही आहे माझ्या प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये तिच्याशिवाय मला पहिला नंबर नाही मिळू शकत. म्हणजे मला पहिला नंबर मिळतोय म्हणजे ते आईमुळे मिळतोय. मला आता 10वी मध्ये 96% मिळाले ते पण आईमुळे मिळाले. मुलांनी आईला श्रेय देणं हे आईचं भाग्य आहे. म्हणजे आज मला भरून येतंय की मेहनत मुलांची असते. आपण फक्त दिशा दाखवू शकतो, त्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. त्यांची बुद्धिमत्ता असते, त्यांचा वेळ असतो, त्यांनी तो कसा वापरायचा हे त्यांनी ठरवायचं. हे सगळं तिनेच ठरवलंय पण सगळं क्रेडिट ती आज मला देते. बस हेच संस्कार मला पुढे टिकवायचे. आणि आजी तर सांगते की आई कामात असली, काही काम इम्पॉर्टंट आलं तर आजी म्हणजे घरातली सगळी कामं तेव्हा आजी करते. आणि हे खरं आहे म्हणजे पूर्ण घर, आईला काही काम असेल इम्पॉर्टंट असेल तर बाबा आजोबा मी पूर्ण सगळ्यांचं जेवण, आई सगळ्यांचं जेवण आजी करते. सगळं सगळं म्हणजे मला आईची कमतरता नाहीये. माझी आई माहेरी, मी आत्ता गेल्यानंतर खरं तर आम्ही 3 बहिणी, त्यामुळे आईचं सगळं मी करते कारण आईला डोळ्यांनी कमी दिसतं. पण इकडे माझं सगळं माझ्या सासूबाई करतात, त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीमध्ये भाग घेऊ शकते. पूर्णाबद्दल सांगायचं तर आमचं 26 जणांचं कुटुंब आहे. आम्ही एकाच ठिकाणी राहतोय आजूबाजूला आणि 26 जणांच्या कुटुंबामध्ये हे शेंडेफळ आहे. त्यामुळे लाड कसे करवून घ्यायचे ना हे बहुतेक पोटातून शिकून आली आहे ती. पण आहे, गुणांनी लाड होतात, वयानी लाड होतात ही गोष्ट वेगळी आहे, पण गुणांनी लाड झालेले फार काळ टिकतात. चंद्र बालभावात शंकराच्या मुकुटावर असतो म्हणजे त्याच्या मस्तकावर असतो आणि हा बालभाव भाबडा असतो, शीतल असतो, शुभ्र असतो आणि तशी माझी पूर्ण आणि स्निग्ध आहेत.
माझे दोन्ही नाती एकदम गुणी आहेत आणि हुशारी आहेत आणि त्यांची हुशारी त्यांच्या आईकडूनच त्यांना मिळाली. ती सुद्धा खूप हुशार आहे. ती सुद्धा एकदम सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रावीण्य पण आहे. ती त्याबद्दल काहीच म्हणजे बोलूच शकत नाही, एवढं तिचं हुशारी पण आहे. माझी आई खूप चांगली आहे आणि ती दर होमवर्क आणि सगळ्यामध्ये ती मला साथ देते. हेच माझ्यासाठी भाग्य आहे. आज भाग्य शब्द कळलाय. आजी आणि आजी मला काय काय बनवायला शिकवते आणि गीताही शिकवते. तिच्यामुळे माझा 12वा आणि 15वा अध्याय पाठ झालाय. हा माझा पुतण्या महेश आपटे. 10वीची परीक्षा आता दिलेली आहे. देवाचा कोटणं आमचं मूळ गाव, तिथे राहतात. हा ह्याचे आई बाबा आणि आजी आजोबा म्हणजे माझे सासू सासरे. तर 10वीच्या आता सुट्टीत तो आजी बरोबर इथे आलेला आहे. पुतण्या असला तरी तो माझा मुलगाच आहे, मुलासारखाच आहे. आणि तो एकदम गुणी आहे, अभ्यासात एकदम हुशार आहे. आतापर्यंत स्कॉलरशिपच्या प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि आता मी त्याला आज सहज विचारलं की तू गाणं म्हणशील का. तर तो लगेच तयार झाला आणि त्यांनी लगेच इथे गाणं सादर केलं आज. तर अशी ही आमची दोन्ही मुलं गुणी आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी महेश माधव आपटे. मी मूळचा देवाच्या कोटण्यातला आहे. 10वी झाल्यानंतर सुट्टीसाठी म्हणून मी इकडे आलेलो. काका काकू नेहमी सपोर्ट करतात, कुठेही गेलो असलो तर. आई बाबा पण भरपूर सपोर्ट करतात. जेव्हा जेव्हा कुठच्याही परीक्षा द्यायला जातो, आता काकून सांगितलं स्कॉलरशिप 8वीमध्ये मला मिळाली आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे तिथे एक्झाम सेंटरवर जर का आपण एकटे असलो आणि आपल्यासोबत कोणी असलं, आई असली आपली, तर आपल्यासोबत जेव्हा कोणतरी असतं ना, तेव्हा आपला परफॉर्मन्स एकदम पूर्ण चांगला होतो. तर आतापर्यंत मला आईने भरपूर सपोर्ट केला आहे. बाबा कुठे पण म्हणजे आता मला एखादी गोष्ट करायची असेल तर तू कर, जोपर्यंत मी चुकत नाही तोपर्यंत ते मला कुठेच जाण्यापासून अडवत नाहीत. आजी आजोबा पण भरपूर सपोर्ट करतात. लहानपणापासून आजी माझा अभ्यास घेत आली आहे. बहुतांश वेळा आजी माझा अभ्यास घेत आली आहे आणि आजोबा पण मला शिकवतात. पण त्याच्यानंतर इतर कुठे इकडे तिकडे म्हणजे भरपूर मी आणि आजोबा काय काय करत असतो. भरपूर काका काकू पण भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे विविध म्हणजे विरार दर्शन घडवले मला वगैरे. धन्यवाद. हा माझा भाऊ आहे अनुराग. हा माझ्यासोबत नेहमी असतो. हा पण खूप चांगला आहे. कधी कधी मस्ती करतो, कधी कधी मस्ती करतो, कधी कधी सपोर्ट करतो. धन्यवाद. मी पण एक काहीतरी बोल. हा माझा भाऊ महेश माधव आपटे. तुम्ही ऐकलं असेलच. जसं की आईने आता सांगितलं की तो भरपूर परीक्षेत त्यांनी चांगल्या मार्काने तो पास झालेला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेत सुद्धा त्याला खूप चांगले मार्क मिळाले आहेत. पण मला त्याच्यासारखं कधी चांगले मार्क असे पडले नाहीत. म्हणजे पडले पण त्याच्या एवढे नाही पडले.
तर माझी अशी इच्छा असेल की मी त्याच्यासारखं व्हावं आणि बाकी काय, हा पण मस्ती करतो हे खरं सांगायचं होतं. आराध्य गांगल, त्याचे आई बाबा आणि आजी यांनी यायचे पुढे. आराध्य गांगल, आई बाबा त्याचे आणि आजी. आई आणि बाबा खूप चांगले आहेत. ते मला प्रत्येक कोणती स्पर्धा असेल त्याच्यात मदत करतात आणि शाळेत कोणताही इव्हेंट झाला किंवा गॅदरिंग झालं, कोणत्या स्पर्धा झाल्या तर प्रत्येक याच्यात आई बाबांचा हात असतो. स्पेशली कोणत्या गॅदरिंगच्या असतील, चित्रकलेच्या, हस्तकलेच्या, डान्स, स्पीच याच्यात सगळं आई शिकवते आणि बाबा मला प्रॅक्टिकली सगळे शिकवतात. आणि आजीचं म्हणायचं तर ती मला गीता शिकवते, संस्कृत शिकवते थोडं आणि ती खूप चांगली. तिकडे गेल्या आजीकडे आल्यावर मला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि आजोबा त्यांनी मला पूर्ण विरार दर्शन घडवले. ते दररोज मला घेऊन जातात त्यांच्यासोबत फिरायला आणि काहीतरी घेऊन देतात. आणि भाऊ खूप मस्तीखोर आहे. तो मला खूप कामांमध्ये मदत पण करतो, खूप खेळतो माझ्यासोबत आणि तो आता शाळेत जायला लागलाय म्हणून आम्ही दोघं खूप मजा करतो. तो तसा फार गुणी आहे. बऱ्याचशा गोष्टी, परीक्षा आम्ही फक्त सपोर्ट करतो, पण भरतनाट्यम, गीता तर तो आईमुळेच शिकला. आता 10 अध्याय झाले त्याचे पाठांतर आणि बरंच गुणी आहे. आम्हाला अभिमान आहे त्याचा. नमस्कार, मी प्रथमेश कामगर. दोघांबद्दल बोलतो, थोडक्यात बोलतो. आराध्य आणि शाश्वत दोघांना आम्ही ठरवून मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे. सध्या माझी बदली नाशिकला असल्या कारणामुळे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या नॉन रेसिडेन्शियल शाळेमध्ये ठेवलंय दोघांनाही. आणि आराध्याबद्दल स्पेशली म्हणायचं झालं तर पहिल्यापासून विजन एकच होतं की अंगाबिंडाने दणकट पाहिजे, 2 दाढी आणि टोपीवाले असे भांगोटीला पकडून खेचून आणता आले पाहिजे. या दृष्टिकोनातून पहिल्यांदा त्याला मल्लखांबचा क्लास लावला होता आणि काही कारणास्तव मग आम्हाला थोडंसं नाशकातच रिलोकेट व्हावं लागलं, त्यामुळे तो क्लास बंद पडला आमचा. तरी का होईना आपण दणदणीत असायला हवं म्हणून बॅडमिंटनचा क्लास लावला. मीनवाईल भरतनाट्यमचा क्लास त्याचा गेले 5 वर्ष चालूच आहे. 3 परीक्षा झाल्या, 4 किंवा 5 झाल्या असत्या, पण त्यांनी पुण्याच्या त्या विद्यापीठाने वयाची अट घातली, त्यामुळे 12 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पुढली परीक्षा देता येणार नाही त्याला. आणि ॲज युजल बाबा म्हणून आपला फक्त लॉजिस्टिक सपोर्ट असतो, बाकी बौद्धिक सगळा सपोर्ट आईचाच असतो आणि आजीचा असतो. आम्ही काय आपलं फक्त गाडीवर बस रे बाबा, मागे कुठं न्यायचंय तुला तेवढं. आणि हा शाश्वत धाकटा आत्ताशी नर्सरी पूर्ण केली आहे, छोट्या गटात जाईल आता पुढल्या म्हणजे या येत्या शैक्षणिक वर्षात. आणि सगळं श्रेय इथून तिथून आपण म्हणतो ना की केशवम प्रति गच्छती, तसं आपलं सगळं श्रेय आईकडे जातं माझ्या. आता हे म्हणलं ना चांसीकरांचा मुलगा, डिस्क्लेमर तसं त्यांच्या यांनी कर्तृत्वाने ते सगळं चाललेलं आहे. हां, भगवद्गीतेची संथा मी घेतली म्हणून त्याचा संबंध आला. आता तो संथा तिथे दुसरे शिक्षक पण त्याला शिकवत आहेत आणि त्यांनी चिकाटीने चांगलं केलं म्हणून ते झालं. बाकी त्या दोघांचंच सगळं श्रेय आहे. फक्त 1-2 गोष्टी उन्मेकून सांगाव्या लागतील
की मी जरी राष्ट्रसेविका समितीचं 30 वर्ष सलग काम करत असले तरी एकूण हिचे नेहाचे गुण बघता तिला उपजतच सगळे जे मला अपेक्षित गुण म्हणजे आपण समितीत आल्यावर वगैरे बघतो ते उपजतच आहेत तिच्यात सगळे संस्कार म्हणा किंवा आणि त्यामुळे ती म्हणजे बघायला नाही लागत आपल्याला म्हणजे सगळ्या मुलांना उत्तम संस्कार ती दोघांनाही देते. त्याशिवाय इथे मी मुद्दाम अधोरेखित करीन की दोघंही आई वडिला मी तर 25 वर्ष पेशंट आहे खूप असाध्य रोग आहे मला पण तिला माझ्या दोघांनाही माझ्या एक औषध पाठ असतं आई तुझी ही गोळी संपली का म्हणजे जर काळजी घ्यायची असली ना तर डिस्टन्स वरून पण घेऊ शकतो. याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही आई उद्या लग्नाला जाणार तिथे ते अमुक तमुक असेल तर हे नका खाऊ बरं का इथपासनं म्हणजे सगळं लक्ष असतं काल झोप आली होती का तुम्हाला कारण झोपेचाही थोडा प्रॉब्लेम मग हे मेनली मला सांगायचं कारण हल्ली सगळ्यांचे थोडे तक्रारीचे सूर असतात तर इथे म्हणजे मला लॉटरीच लागली जरी इकडे रोगांनी खड्डा केला असला तरी हा माझा डोंगर आहे. आणि बाबांबद्दल अजून एक सांगतो मी 4थीत असताना एक NTS म्हणून एक्झाम झालेली स्कॉलरशिप सारखी त्यात बाबांनी मॅथ्स आणि बुद्धिमत्तेत मला मदत केली म्हणून पूर्ण शाळेतून पहिला आलो मी त्याच्यात. श्रुती गाथा ब्रह्मे, श्राव्या ब्रह्मे आणि श्राव्या ब्रह्मे बरोबर तिची आजी आली आहे का त्यांनी यायचंय. नमस्कार मी श्रुती ब्रह्मे पोखरकर म्हणजे माहेरचं हे ब्रह्मे आणि आता पोखरकर. माझी लेक गाथा आणि माझी भाची श्राव्या. गाथाविषयी सांगायचं तर ती आता 4थी पूर्ण झाली आणि कथकची पहिली परीक्षा तिची पूर्ण झालेली आहे. तसंच तिचं चित्रकला चांगली आहे. अजून थोडंसं अभिनयात पण हे आहे. शाळेतनं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते म्हणजे शाळेतनं पण खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं त्यामुळे ती त्याच्यात पण भाग घेत असते आणि त्याच्यात पण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ती यश मिळवत असते. तसंच श्राव्याचं सांगायचं म्हणजे ती सुद्धा खूप हुशार आहे म्हणजे कविता म्हणा किंवा अभिनय वगैरे याच्यात म्हणा खूप हुशार आहे. तसंच अभ्यासात पण इतकी हुशार आहे की 2 वर्ष सलग आता प्रज्ञाशोधमध्ये ती मेरिटमध्ये येत आहे. तिच्या आई बाबा आता कामामुळे येऊ शकले नाहीत म्हणून माझ्याबरोबर ती आलेली आहे. पण मगाशी तुम्ही बघितलंच की जे काही शिकवलं ते बाबांनी शिकवलं. जे काय करते ते खूप मनापासून करत असते आणि गणितात खास करून गणितात ती अगदी म्हणजे तोंडी हिशोब तिचे असे पटापट होत असतात. जरी 3रीत असली तरी असं काही वेळेला वाटेल की 3रीत नसून ती 5वी 6वीत आहे की काय इतकी हुशार आहे ती. माझी आई खूप माझे लाड करते मला खूप आवडते माझी आई आणि आजी पण खूप लाड करते. चुकलं तर ओरडते सुद्धा पण खूप लाड करते त्यामुळे आजी आणि आई मला खूप आवडतात. आणि श्राव्या माझी बहीण माझ्याशी भांडते खूप मस्तीखोर पण आहे पण माझ्याशी खूप खेळते आणि आम्ही मजा करतो. माझी आई ऑफिसला जाते तेव्हा आजी आणि आत्या मला सांभाळते आणि मी
कधी एकटं नाही वाटत. मला एक गोष्ट सांगायची म्हणजे मी स्वतः कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये हे मिळवलेलं आहे. म्हणजे कथ्थकचं माझं डिप्लोमा ॲडव्हान्स डिप्लोमा झालेला आहे. भरतनाट्यमचं मी 6 परीक्षा दिलेल्या आहेत. त्याच्या लहानपणापासून मी शोज वगैरे करत आलेली आहे. आता सध्या मी क्लास पण घेते. पण याचं सगळं श्रेय जातं ते माझ्या आईला जातं. म्हणजे घरातलं सगळं सांभाळून ती मला क्लाससाठी म्हणून घेऊन जायची. म्हणजे खास करून मला हे सांगावं असं वाटतं, हल्लीचे पालक ईस्टवरनं वेस्टला येताना सुद्धा खूप असं अरे बापरे वेस्टला यायचं. म्हणजे मी आता इथे वेस्टला क्लास घेते तर बऱ्याच पालकांचं हल्ली असतं, अच्छा तुम्ही क्लास घेता का, आम्ही यायला तयार आहोत. पण अच्छा तुम्ही वेस्टला घेता का, ईस्टला नाही का शक्य, इतकं. आणि माझी आई खास करून, आम्ही आधी नालासोपायला राहत होतो, नंतर विरारला आलो, पण काहीही असो ती मला विरारवरनं नालासोपायला क्लासला घेऊन जात होती. तसंच नंतर जेव्हा कथकची माझी हे सुरू झालं तेव्हा विरारवरनं सांताक्रूजला माझ्यासाठी म्हणून ती यायची. आणि सुरुवातीला ती पूर्ण 3 तास तिथे थांबून पूर्ण वेळ ऐकायची, वेगवेगळ्या स्पर्धांना घेऊन जाण्यासाठी. आणि वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे एखाद्या कलाकाराला स्वतःला पुढे जायचं असेल तर फक्त स्वतः शिकून उपयोग होत नाही, वेगवेगळे कार्यक्रम बघणं पण गरजेचं असतं. पण मी एकटी तर जाऊ शकत नाही, तर त्यासाठी फक्त आणि फक्त माझ्या आईने खूप मेहनत घेऊन वेगवेगळे कार्यक्रम दाखवले. म्हणजे ती सगळं घरातलं सांभाळून, म्हणजे माझ्या वडिलांचं आजारपण, माझ्या आजोबांचं आजारपण, त्याचबरोबर घरातलं सगळं सांभाळून तिने माझ्यासाठी म्हणून माझ्या क्लाससाठी जशी मेहनत घेतली तसे वेगवेगळे कार्यक्रम बघायला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना भाग घ्यायला सुद्धा तिच्यामुळे मला मिळालं. आणि त्यामुळे मला खरंच खूप, मी जी आत्ता आहे म्हणजे डान्सच्या याच्यामध्ये जी काय आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. काय नाही, धन्यवाद. माझ्या कष्टांचं चीज झालं. धन्यवाद. बालकलाकारांचे कार्यक्रम इथे संपलेले आहेत आणि आपण आता प्रौढांच्या कार्यक्रमांकडे वळतोय. प्रौढ कलाकारांना बोलवणार आहोत. साधनाताई गांगल या राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आहेत. समिती स्थापनकर्त्या वंदनीय मावशी केळकर यांचं स्वागत त्या आपल्या पुढे सादर करणार आहेत. तर टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नको नक्की स्वगत हा मूळचा शब्द आला आहे लॅटिन सोलस म्हणजे एकटा आणि लोक्वी म्हणजे बोलणे. मानसिक व भावनिक स्थितीची अधिक स्पष्ट समज देण्यासाठी नाटकात स्वगत हा प्रकार वापरला जातो. मी स्वगत सादर करण्यासाठी श्राव्या वैद्य हिला रंगमंचावर बोलवत आहे.
हे पण ज्ञान इतकं झालंय की स्वतःहून बसवायची तयारी आता आहे. अक्षय सोमण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एक मालिका यायची ज्याचं नाव होतं शक्तिमान. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती मालिका होती. गल्ली बोळ रिकामे असायचे. आपले पुढचे कलाकार आहेत ते शक्तिमान नावाचे नृत्य सादर करणार आहे. पाहूया काय होतंय पुढे. अच्छा, मिक्स गाणं आहे त्यांचं आणि ते नृत्य सादर करणार आहेत. आपण संजय अभ्यंकर यांना रंगमंचावर आमंत्रित करतोय. बरोबर, मंडळाचे अध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. बक्षीस नाही देता येत. वन्स मोर करता येतो. काका काय करायचं, सगळे वन्स मोर म्हणतायत. आता गॉगल काढून वन्स मोर. नाच रे मोरा. हे काय बरेच कार्यक्रम आपण आता केले आहेत. एक 5 मिनिटांची विश्रांती आता आपण घेणार आहोत. कुणीही
विश्रांती घेतोय. ओके, जरा एक परफॉर्मन्स झाला की मग आपण विश्रांती घेणार आहोत. तोपर्यंत थोडी पेशन्स ठेवा. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी प्रभाकर विश्वनाथ पाठक. मी रेल्वेत होतो. 28 वर्ष रिटायरमेंट होऊन पूर्ण झालेली आहेत. म्हणजे मी चर्चगेटला लोकल ट्रेनला गार्ड म्हणून काम केलेलं आहे. मी इथे त्यापूर्वी काही माझा अनुभव सांगण्यासाठी विचारलो होतो, पण 5 मिनिटाचा ते कार्यक्रम नव्हता, त्यामुळे मी काही ते करू शकतो नाही. आजच्या ह्या कार्यक्रमाला असं मला वाटलं की लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात अशी जी लोकांची धारणा होती. मी गाडीत बघितलंय किती वेळा लहान मुलं रडायला लागलं की त्या हातात मोबाईल देते आई. पण आज ती गोष्ट इथे झाली नाहीये, कारण आपल्या समाजाने ह्या मुलांना, आपल्या मुलांना जे शिक्षण दिलंय ते बघून असं वाटतंय की आपला समाज फार पुढे जाईल. काही वर्षापूर्वी ही जी आम्ही संस्था उभी केली होती, आम्ही काही लोकांनी, ते छोटं रोपटं होतं. त्यावेळेला आमच्याकडे बऱ्याच प्रॉब्लेम होत्या, पण आज सगळे प्रॉब्लेम सुटत चाललेले आहेत आणि चांगले चांगले कार्यक्रम होत चाललेले. त्यावेळेला हातावर मोडणारे एवढी घरं होती, पण आज बघतोय की बरेच लोक आहेत की मला नवीन नावं दिसत आहेत, ती माझ्या ओळखीची पण नाही आहेत. दुसरी एक गोष्ट, या मंडळाने वाढदिवसाचं द्यायला सुरुवात केलं, पण मी एक सजेशन ठेवलं होतं की त्यांची वरती तारीख टाका, आणि ते त्यांनी मान्य केलं. ज्या कोणीनी त्यांना मी माझा धन्यवाद देतो की त्यांनी ते मान्य केलं. कारण तारीख टाकायला का सांगितली की माझ्यासारखा मी अखिल भारतीय निवृत्त कर्मचारी संघाचं कामं करतो, रेल्वेची, पेन्शनर्सची, त्यामुळे फार बिझी असतो. घरी सारखे फोन, आत्ताच 2-3 फोन आले मला, पण मला बाहेर जावं लागलं. तर तारीख टाकल्यामुळे माझ्या कदाचित चुकून राहून जात होतो. तर त्यामुळे मी त्यांना, मला एक सांगतो, मला फोनवर मेसेज पाठवता येत नाही. कॉम्प्युटर आणि फोन, मोबाईल याचं नॉलेज फार कमी आहे. त्यामुळे मी प्रत्यक्ष फोनवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. म्हणून मी त्यांना तारीख आणि टाकायला सांगितलं होतं. आणि आपल्या मंडळाचे जे काय कार्यकर्ते आहेत, जे काम करतायत, त्यांनी ते मान्य केलं, ते तारीख टाकली, त्याबद्दल धन्यवाद. आणखी एक गोष्ट, असेच उपक्रम चालू राहिले तर माझं एक म्हणणं आहे की आपल्या ज्या जागेच्या शोधात आहे, तर माझं एक सजेशन आहे, माझं एक मत आहे की अशा लोकांना घेऊन एक नाटक बसवा आणि आपलं ते नाटक इथे सादर करा. तर काय होईल की आपल्याला आपलेच कलाकार आणि उत्पन्न, आपल्याला त्याला इन्कम मिळेल आणि आपल्याला जागेचा प्रश्न सोडता येईल. धन्यवाद. माझे 2 शब्द ऐकून घेतले आणि मला 2 शब्द बोलायला दिले, त्याबद्दल मंडळाचा आभारी आहे. धन्यवाद काका. आपला मौल्यवान सल्ला कायमच आमच्या शिरोधर राहील. आपण आता एक 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. बाजूच्याच क्लासरूम मध्ये अल्पोपहाराचा थोडासा कार्यक्रम आटपून घेऊया आणि वेळेमध्ये इथे हजर होऊया. प्रत्येकाने आपलं कूपन जवळ ठेवावं. सगळ्यांनी जाग्यावरतीच बसा, आम्ही तुम्हाला जाग्यावर देतो. महाराष्ट्र आपला अभिमान, महाराष्ट्र आपला स्वाभिमान, महाराष्ट्रच आपला ध्यास,
महाराष्ट्रच आपला श्वास. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं महाराष्ट्र कला गौरव गीत सादर करण्यासाठी येत आहे इंद्रधनुष्य समूह. बीज जसे अंकुरते. तोंडाजवळ झेंडा येतोय. हा परत वा वा मंडळ आभारी. हा विविध कला दूरदर्शन जो प्रोग्राम आपण इकडे आयोजित केला ते स्वप्न जुईली मराठे यांचं गेल्या 4 वर्षापासून होतं. यावेळेला त्यांनी कमिटीला ऑफिशियल लेटर लिहून सांगितलं की आम्हाला हा कार्यक्रम करायचाच आहे, त्याशिवाय पुढचा कुठलाही कार्यक्रम आम्ही करणार नाही. तर त्यानंतर अध्यक्ष सरांनी परमिशन देऊन तो कार्यक्रम करण्याची परवानगी दिली आणि तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. मी कमिटीकडनं तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आयुष्य जरी नश्वर असलं तरी मरावे परिकीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे जगणं आवश्यक आहे. ममता
या चित्रपटातील गीत सादर करण्यासाठी येत आहे वैजयंती औराडकर आणि गीताचे बोल आहेत रहे ना रहे हम. हॅलो, मी आपल्या मंडळाचे आणि सर्व कार्यकारिणी समितीचे आभार मानते की त्यांच्यामुळे मला आज इथे स्टेज मिळालं आहे गाणं म्हणण्यासाठी. सो थँक्यू वन्स अगेन.
सुंदर. ऋतू हिरवा हा गीतसंग्रह आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. आशा भोसले यांच्या स्वरांनी साथ चढवलेला, संगीत सुधीर फडकेंचं हे प्रत्येक नववधूच्या मनातील भावविश्वाचा ठाव घेणारं गीत आजही आपल्या सर्वांचं लाडकं आहे. ते म्हणजे फुलले रे क्षण माझे. प्रत्येकाला आपल्या लग्नाच्या वेळची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गीत सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे मानसी ठाकूर देसाई. सगळ्यांना 2 मिनिटं झोपायचा चान्स देते मी. ओ ओ ओ फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले रे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरे हे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे सजले रे क्षण माझे सजले रे रीतही प्रीतही उमजेना जडला का जीव हा समजेना रीतही प्रीतही उमजेना जडला का जीव हा समजेना कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे. खूप 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 सुंदर. एक कडवं तरी बोला काकू बरं. रीतही प्रीतही उमजेना
समजेना कशी सांगू मी, कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले। क्या बात है। मुग्धाताई फाटक यांना आपण सगळेच ओळखतो, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आपण ओळखतो की त्यांच्या घरामध्ये संगीतमय वातावरण आहे। संदीप दादा, मुग्धाताईंचा मुलगा, त्यांच्या सासूबाई, सासरे हे सगळेच कलासक्त आहेत आणि आज आपल्या समोर मुग्धाताई फाटक सादर करणार आहेत माळ्याच्या मळ्यामध्ये।
कडवं पुन्हा. धन्यवाद ताई, खूप खूप सुंदर. गावाची वेसही न ओलांडलेल्या महिला शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून उंच उड्डाणे घेतली. शेतातील उपयुक्त बियाणे, खते, ते उत्पन्न, सारे निर्णय ते स्वतः आता घेत आहेत. आता त्यांच्या हाती उत्पन्न आहे, आत्मविश्वास आहे आणि स्वाभिमानही आहे. नभाच्या अंगणात त्यांचं जगणं फुललं आहे. महिला शेतकरी सन्मान गीत नृत्य सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे अश्विनी जोशी आणि गीताचे बोल आहेत, ये ग ये बाई गाऊ आकाशाची अंगाई. मी पुढची काही नावं वाचते, त्यांनी तयारीत राहावं.
संध्या ओक, जुईली मराठे, विलास मराठे, मनस्विनी ग्रुप, सुमेधा परवे आणि डॉक्टर समीर वैद्य. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय सांगणारा लेखन प्रकार म्हणजे कविता. आपल्या समोर हिंदी कविता सादर करण्यासाठी येत आहेत संध्या ओक. नमस्कार. मानसीने जसं सांगितलं की सर्व झोपाल, मला असं वाटतं हिंदी ऐकताना सर्व झोपणार नाही ना. कारण जसं मी घरी सांगितलं तर माझ्या ज्या काही कविता आहेत, खूप काही लिहिलेलं नाही आहे, पण कोइंबतूरला असताना एकटी होते त्याच्यामुळे बरंच लेखन झालं, पण त्याच्यामध्ये जास्त कर फिलॉसॉफिकल होतं. तर मला जी खूप आवडायची ती मी ह्यांना ऐकून दाखवली, त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यावरनं जाईल. मी म्हटलं मग ती नको, मग ही नको, असं करता करता मी थोड्याशा निवडल्या आहेत. बघा तुम्हाला कशी वाटते. त्यातल्या त्यात ज्या निवडल्या आहेत तिची गोष्ट माहिती आहे सर्वांना आणि त्याचं जे रूपांतर आहे तर बघा कसं वाटतं तुम्हाला. माकडाची गोष्ट असते. पहले बंदर मूर्ख था कि चनों भरी मुट्ठी नहीं निकाल पाया और पकड़ा गया. अब बंदर भी चतुर हो गया है. 2-3 चने कर करके पूरा मटका खाली कर जाता है और पकड़ में नहीं आता. पकड़ में आने पर भी कानून से बाइज्जत बरी हो जाता है. तर हे सगळं पॉलिटिशियन करतात. त्याच्यानंतर एक लाकूड तोड्याची गोष्ट सर्वांना माहितीच असेल. लाकूड तोड्याची गोष्ट की ज्याला देव सोन्याची आणि चांदीची कुल्हाड देतो ती गोष्ट. एक था लकड़हारा, मेहनत कर करके हारा, परंतु निर्धन का निर्धन रहा. एक बार लकड़ी काटते काटते उसकी कुल्हाड़ी सीधे कुएं में जा गिरी. बेचारा बहुत रोया, ईश्वर को पुकारा. दया और करुणा के निधान ईश्वर प्रकट हुए. उन्होंने सोचा इसकी परीक्षा ली जाए. उन्होंने कुएं से चांदी की कुल्हाड़ी निकाली. लकड़हारे ने निराशा से गर्दन हिलाई. फिर सोने की कुल्हाड़ी आई. लकड़हारे ने फिर गर्दन हिलाई. तब भगवान ने लकड़ी की कुल्हाड़ी निकाली. लकड़हारा खुशी से उछल पड़ा. ईश्वर उसके सच्चाई से अति प्रसन्न हुए. तीनों कुल्हाड़ियां उसे सौंप दी. अब लकड़हारा धनी हो गया. अपनी पत्नी के साथ सैर करने निकला. चलते चलते पत्नी का पैर फिसला. वह सीधे खाई में गिर पड़ी. लकड़हारा फूट फूट कर रोने लगा. परमेश्वर फिर प्रकट हुए. सोचा कहीं उनका भक्त बेईमान तो नहीं हो गया. चलो फिर परीक्षा ली जाए. उन्होंने चक्र घुमाया.